रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यानंतर अतिशय चिंता व्यक्त केली आहे। रविकांत तुपकर यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला गेला, मात्र जीव गेला तरी सुद्धा बेहत्तर, पण आपण उपचार घेणार नाही अशी त्यांची भूमिका। सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा रविकांत तुपकर यांनी घेतलाय। आज उपचार सुरू न झाल्यास रविकांत तुपकर यांच्या अनेक अवयवांवर गंभीर परिणाम होण्याचा धोका डॉक्टरांनी व्यक्त केलेला आहे। जी पल्स आहे ती थोडीशी आता वाढलेली आहे, बीपी सामान्य आहे आणि घशाचा त्यांना त्रास जास्त होतोय सध्या। शुगर आज चेक केल्यावरती शुगरचे प्रमाण साखरेमध्ये म्हणजे ब्लडमध्ये कमी आलेले आहेत आणि त्यांच्या लघवीमध्ये कीटोन्सचे प्रमाण एक मॉडरेट ते सिव्हिअरच्या रेंजमध्ये आहे। प्रकृती तर चिंताजनक आहेच, पण तरी आपण वेळोवेळी त्यांची तपासणी करून आपण सर्व प्रकारे जितकं शक्य होईल तेवढं आपण त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तसं वेळोवेळी प्रशासनालाही वरती आपण त्या सगळ्या गोष्टी कळवतोय।